हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आता आपल्या मॅथमॅटिकल लॉजिक या लेसनमधला शेवटचा टाईप आपण पाहणार आहोत. बरोबर. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही शेवटचा टाईप म्हटला का फार आनंद होतो. विद्यार्थ्यांना आनंद यासाठी होतो की चॅप्टर संपत आला आहे आणि शिक्षकांना पण आनंद यासाठी होतो की चॅप्टर संपत आला आहे. तर हा शेवटचा टाईप आहे. पण शेवटचा प्रत्येक लेसनमध्ये तो फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, बायो असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, त्यातला लास्ट पार्ट म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि हा पण द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण याच्यावरती 3 मार्काला 3 मार्क्सला एक्झाम्पल 100% असतं. 100% याच्यावरती एक्झाम्पल येतं. कारण की कसं असतं बघा, शेवटचा पार्ट का महत्त्वाचा असतो. कारण आत्तापर्यंत आपण जे काय सगळं शिकत आलेलो आहोत, जे काय कन्सेप्ट सगळे आपण लर्न केलेले असतात, ते सगळे लर्न केलेले कन्सेप्ट्स ह्या शेवटच्या भागामध्ये वापरायचे असतात. मग एक्झामिनर पण खूप हुशार असतो. तो काय करतो, शेवटच्या भागातला क्वेश्चन जर त्याने विचारला तर त्याला तुम्हाला जज करता येतं की तुम्हाला सगळे कन्सेप्ट येतात की नाहीत. त्याच्यामुळे लास्ट पार्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो. चला तर आपण अजून गप्पा न मारता शेवटच्या पार्टमध्ये येऊया. मग शेवटच्या पार्टला आपलं हेडिंग काय असणार, बाय युझिंग रूल्स ऑफ लॉजिक सिम्प्लिफाय द सर्किट डायग्रॅम. आपला काय प्रवास आहे बघा ना. आपण काय केलं, आपण रूल्स ऑफ निगेशन शिकलो, आपण रूल्स ऑफ लॉजिक शिकलो, आपण रूल्स ऑफ लॉजिकचे प्रॉब्लेम सोडवले, नंतर आपण रूल्स ऑफ निगेशन आणि रूल्स ऑफ लॉजिक दोघं कंबाईंड वापरून प्रॉब्लेम सोडवले. नंतर आपण सर्किट डायग्रॅमवरनं लॉजिकल एक्सप्रेशन लिहिलं 1 मार्क. दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनवरनं आपण सर्किट डायग्रॅम काढली 3 मार्क्स. आता हे सगळे कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचे आहेत. म्हणजे दिलेल्या डायग्रॅमवरनं लॉजिकल एक्सप्रेशन लिहिलं पाहिजे 1 मार्क. त्यानंतर बाय युझिंग रूल्स ऑफ लॉजिक, नॉट निगेशन, ओनली रूल्स ऑफ लॉजिक. रूल्स ऑफ लॉजिक वापरून आपण काय करणार आहोत, तर दिलेली सर्किट डायग्रॅम आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. आणि ती सिम्प्लिफाय केलेली जे काय लॉजिकल एक्सप्रेशन असेल, दिलेलं लॉजिकल एक्सप्रेशन बाय युझिंग रूल्स ऑफ लॉजिक सिम्प्लिफाय द गिवन लॉजिकल एक्सप्रेशन to the smallest logical expression, bigger logical expression to the smallest logical expression. मग त्या स्मॉलेस्ट लॉजिकल एक्सप्रेशनची आपल्याला काय करायची, सिम्प्लिफाईड सर्किट डायग्रॅम. येते लक्षामध्ये. बघा ना, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 स्विच वापरलेत. 6 स्विच वापरलेत म्हणजे सर्किट बल्की झालं आहे. 6 स्विच वापरलेत म्हणजे याची कॉस्ट पण जास्त झाली. याचा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट जर 2 स्विचेसमध्ये येणार असेल तर ते नेहमीच हेल्पफुल आहे. चला मग आपण या सर्किटला काय करूया, सिम्प्लिफाय करूया बाय युझिंग रूल्स ऑफ लॉजिक. काय दिले बघा, क्वेश्चन पहिल्यांदा आपण रीड आउट करूया. एक्झाम्पल नंबर 3, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट. खाली दिलेल्या सर्किटला अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट द्या सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. जेणेकरून सिम्प्लिफाईड झाल्यानंतर जे नवीन सर्किट असेल त्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ स्विचेस असतील. ओके. आता जे आपलं सर्किट डायग्रॅम दिलेली आहे ती सर्किट डायग्रॅम आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला दिला S1. चला बोला, S1 साठी काय घ्यायचा, P. S1 साठी घ्यायचा P. चुकून कधी कधी आपल्याकडे P1 मांडला जातो, होतं असं कधी कधी, पण S1 म्हणजे P. पुढं आहे S2 डॅश. S2 डॅश म्हणजे कोण, S2 डॅश म्हणजे कोण, निगेशन Q. निगेशन Q. मग S1 आणि S2 डॅश कशामध्ये, सिरीज. सिरीज म्हणजे काय आलं, कंजंक्शन. P कंजंक्शन निगेशन Q. P कंजंक्शन निगेशन Q. S1 डॅश म्हणजे कोण, निगेशन P. S2 म्हणजे कोण, Q. मग निगेशन P कंजंक्शन Q. पुढे S1 डॅश म्हणजे कोण, निगेशन P. S2 डॅश म्हणजे कोण, निगेशन Q. दोघं सिरीजमध्ये, मग निगेशन P कंजंक्शन
निगेशन क्यू. ओके. आणि ह्या तिघांमध्ये काय आलं रे? डिसजंक्शन पॅरलल. S1 P, S2 डॅश निगेशन क्यू, S1 डॅश निगेशन P, S2 Q, S1 डॅश निगेशन P आणि S2 डॅश निगेशन Q. आणि या सगळ्यांमध्ये पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट, ह्या सगळ्यांमध्ये काय येणार सांगा? डिसजंक्शन 1, डिसजंक्शन 2, डिसजंक्शन 3. तर या सगळ्यांमध्ये येणारे डिसजंक्शन. तर आपण याचं लॉजिकल एक्सप्रेशन लिहूया. बघा, लेट P डिनोट द स्विच S1, लेट Q डिनोट्स द स्विच S2. बरोबर. आता कसं आहे माहिती का, जुनं पुस्तक आणि नवीन पुस्तक यांच्यामध्ये नेहमीच डिफरन्स राहिलेला आहे. जुन्या पुस्तकामध्ये लिहायचं P डिनोट्स द स्विच S1 इज क्लोज्ड, Q डिनोट द स्विच S2 इज क्लोज्ड. नवीन पुस्तकामध्ये P डिनोट द स्विच S1, Q डिनोट द स्विच S2. तुम्ही नवीन पुस्तकावाले आहात त्यामुळे इज क्लोज्ड असं लिहू नका. ओके, ठीक आहे. चला आता याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय येणार? हे लिहिलं, लेट P डिनोट द स्विच S1, Q डिनोट द स्विच S2. बरोबर. S1 S2 झालेलं आहे. बरोबर. मग या ठिकाणी तुम्ही लिहिलं असतं निगेशन P डिनोट्स, निगेशन Q डिनोट्स. बरोबर. इथे लिहिलं असतं द स्विच S1 डॅश, इथे लिहिलं असतं द स्विच S2 डॅश. करेक्ट. हे झालं. मग याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय येणार बघा? फ्रॉम द गिवन सर्किट डायग्रॅम द लॉजिकल एक्सप्रेशन इज, चला काय लिहिलं सांगा? P कंजंक्शन निगेशन Q, P कंजंक्शन निगेशन Q, डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q. बरोबर. आणि डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. गॉट इट? येस. चला आता किती ब्रॅकेट आहेत? 1, 2, 3. जर तुम्ही पाहिलं सेकंड ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटकडे पहा, थर्ड ब्रॅकेटकडे पहा. सेकंड ब्रॅकेट आणि थर्ड ब्रॅकेटकडे जर पाहिलं तर मला कॉमन दिसतंय. काय कॉमन दिसतंय बोला? निगेशन P कंजंक्शन, निगेशन P कंजंक्शन. चला मी कलरमध्ये मांडतो. निगेशन P कंजंक्शन. तुमच्याकडे घरी कलर पेन असतील तर प्लीज वापरा. निगेशन P कंजंक्शन, निगेशन P कंजंक्शन, निगेशन P कंजंक्शन. मग निगेशन P कंजंक्शन, निगेशन P कंजंक्शन हा काय आला? कॉमन आला. मग त्याला आपण कॉमन घेऊया. चला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी हे लिहीपर्यंत P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन. बरोबर. लास्ट लेक्चरला थोडंसं अक्षर माझं छोटं आलं होतं, आता जरा मोठं काढतंय. ओके. चला माझा प्रश्न काय आहे? कॉमन घेणे, कॉमन देणे. विच लॉ? निगेशन P कंजंक्शन दिसते ना कॉमन, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. कॉमन घ्यायचे ना. मग कॉमन घेण्याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर आपण वापरूया डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो निगेशन P कंजंक्शन. काय उरलं बघा? काळं उरलं. काय? Q डिसजंक्शन निगेशन Q. कॉमन घेतलंय. कॉमन घेणे म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. आपल्याला हे लिहावंच लागतं. मग एखादा विद्यार्थी म्हणे मी नाही लिहिलं तर काय होईल? मार्क जातील. बरोबर. त्यामुळे लिहायचं. इट इज लॉजिकली इक्वलंट टू P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन विथ, दिस इज निगेशन P कंजंक्शन. बघा, तो आणि त्याचं निगेशन, तो आणि त्याचं निगेशन, तो आणि त्याचं निगेशन, तो आणि त्याचं निगेशन. विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजे आपण वापरणार आहोत कॉम्प्लिमेंट लॉ. बघा, कॉम्प्लिमेंट लॉ. मग आपण वापरणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक. तो आणि त्याचं निगेशन. आणि मध्ये काय आलं आहे? डिसजंक्शन. डिसजंक्शनच्या टेबलमध्ये काय असतं? डिसजंक्शनच्या टेबलमध्ये असतं बोथ F देन F. म्हणजे डिसजंक्शन बोथ F देन F. मग Fचा कॉम्प्लिमेंट ट्रू. म्हणून याचं उत्तर काय आलं? ट्रू. बघा, याचं उत्तर आलं ट्रू. गॉट इट? चला आपण याला ब्रॅकेट टाकू छान दिसावं म्हणून. सो दिस इज लॉजिकली इक्वलंट टू P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन. हे काय आले बघा रे? निगेशन P कंजंक्शन ट्रू. मी याला थोड्या वेळापुरतं लेटस प्ले, चला खेळूया. बरोबर की नाही? काय खेळायचं? याला P म्हणायचं, याला P म्हणा, सॉरी याला ट्रू म्हणा, याला T म्हणा, याला T म्हणलं, T कंजंक्शन T, T
फॉल्स म्हणा, फॉल्स कंजंक्शन टी, फॉल्स म्हणजे ट्रू घेतला तर उत्तर ट्रू, फॉल्स घेतला तर उत्तर फॉल्स, मग निगेशन पी घेतला तर उत्तर निगेशन पी. मग मांडून टाका ना, निगेशन पी. कॉमन नाही, ह्याला काय म्हणायचं, तो स्वतः म्हणजे आय म्हणजे काय ना सांगा, आयडेंटिटी लॉ. काय येणार, आयडेंटिटी लॉ. तर तो येणार आयडेंटिटी लॉ. कळलं सगळ्यांना, काय आलं सांगा, आयडेंटिटी लॉ. ओके, तर तो आला आयडेंटिटी लॉ. आता पुढे जाऊया चला. आता परत हे कॉमन आहे का नाही, डिसजंक्शन निगेशन पी काय आहे, कॉमन. डिसजंक्शन निगेशन पी कॉमन. मग मी याला कलरमध्ये मांडतो. कलरमध्ये का मांडायचं, चांगलं समजतं म्हणून. डिसजंक्शन निगेशन पी. ओके, आता हा रेडवाला आहे ना, कोण बघा, डिसजंक्शन निगेशन पी हा कॉमन आहे. 1 2 3 आतमध्ये द्यायचं. चला देऊया. काय येणार बघा, पी. काय येणार, पी कॉमनवालं, डिसजंक्शन निगेशन पी. आला, ठीक. पुढे काय येणार बघा, हे साईन येणार ना, कंजंक्शन. परत काय येणार बघा, निगेशन क्यू. आणि पुढे काय येणार, डिसजंक्शन निगेशन पी. हे काय झालं, कॉमन घेणे. हे काय झालं, कॉमन घेणे, कॉमन घेणे, कॉमन देणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन घेणे, कॉमन देणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे आलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, हे काय आलं बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ते ना बोर्ड वापरायचं आहे. मी वाचलं का परत चालू कर. ह्याला आपण म्हणणार आहोत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथे आलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता परत काय आलं बघा, परत तो आणि त्याचं निगेशन. तो आणि त्याचं निगेशन म्हणजे काय असतं रे, तो आणि त्याचं निगेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट. मग या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ वापरणार आपण. मग कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय असतं, जर डिसजंक्शन असेल, काय असेल, डिसजंक्शन, तर उत्तर फॉल्स असतं. पण त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ट्रू. म्हणजे इथे येणार ट्रू. बाईत आलं ट्रू, कंजंक्शन निगेशन क्यू, डिसजंक्शन निगेशन पी. तर याला आपण म्हणणार आहोत विच लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. तसंही तुम्हाला मी सांगून ठेवलं आहे, शिकून ठेवलं आहे. कसं केलं असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी. डिस्ट्रीब्युटिव्ह आला, कॉम्प्लिमेंट आला, बरोबर. आता कॉम्प्लिमेंट आला म्हणजे पुढे काय ना सांगा, आयडेंटिटी. चला खेळूया. आयडेंटिटी लॉ म्हणजे लेट अस प्ले. याला ट्रू म्हटलं, ट्रू कंजंक्शन ट्रू. याला फॉल्स म्हटलं, याला काय म्हटलं, फॉल्स, तर उत्तर फॉल्स. म्हणजे आन्सर याच्यानुसार बदलतं आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. मग लिहा उत्तर, निगेशन क्यू, डिसजंक्शन निगेशन पी. ह्याला काय म्हणणार तुम्ही, आयडेंटिटी लॉ. याला आपण म्हणणार आहोत आयडेंटिटी लॉ. ओके, या जरा कसं असतं माहिती का, पी अगोदर असतं, क्यू नंतर असतं. त्यामुळे आपण यांना शफल करू. शफल करायचं ही आपली लँग्वेज झाली. मग आपल्या लॉच्या लँग्वेजमध्ये काय आलं, कम्युटेटिव्ह लॉ. इंटरचेंज केले, मग हे आलं कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. ओके, तर बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, distributive, complement, identity, commutative law. So this is the simplified logical expression. तर हे काय आलं, simplified logical expression. आपला क्वेश्चन काय होता बघा, give an alternative arrangement for the following circuit so that the new circuit has minimum switches. So this is the new arrangement. This is the new arrangement. This is the new arrangement. आणि so that the circuit has minimum number of switches. म्हणजे किती स्विचेस आले, 2. किती स्विचेस आले, 2. तुम्हाला या ठिकाणी असं म्हटलेलं नाही, हेन्स ड्रॉ असं म्हटलं का, असं क्वेश्चनमध्ये म्हटलं का, हेन्स ड्रॉ द सिम्प्लिफाईड सर्किट, नाही. मग म्हटलं नाही, जर म्हटलं तरच काढायचं. तरी पण आपण याची सिम्प्लिफाईड सर्किट काढूया. बघा काय आहे, निगेशन पी. सांगा निगेशन पी म्हणजे काय असतं, निगेशन पी म्हणजे S1 डॅश. बघा हा स्विच आणि याला म्हटलं S1 डॅश. निगेशन क्यू म्हणजे काय, S2 डॅश, बरोबर. तुम्ही म्हणणार हे पॅरललमध्ये का मांडलं, आम्हाला सांगत नाही तुम्ही, डायरेक्ट पॅरललमध्ये घेता. ते डिसजंक्शन आहे ना, डिसजंक्शन म्हणजे काय येणार, पॅरलल. आलं,
तर अशा पद्धतीने काय येणार आपलं सर्किट. काय येणार सर्किट. गॉट इट. बघा या पद्धतीने आली आपली सर्किट डायग्राम. ओके. सो दिस इज व्हॉट दिस इज सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. simplified circuit diagram. So this is the simplified circuit diagram. विचारले नाही, सिम्प्लिफाय करा एवढंच सांगितलं होतं. ओके. तर आपण ते काय केलं सिम्प्लिफाय केलं. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगतील ना हेन्स ड्रॉ द सिम्प्लिफाईड सर्किट. तुम्हाला समजलं असेल. चला पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. येस दिस इज क्वेश्चन नंबर 5. बघा काय म्हटलंय सिम्प्लिफाय द गिवन सर्किट. सिम्प्लिफाय करायचे दिलेलं सर्किटचं 1.14 मधलं आहे. बाय रायटिंग द लॉजिकल एक्सप्रेशन. याचं लॉजिकल एक्सप्रेशन लिहा. लॉजिकल एक्सप्रेशन लिहिल्यानंतर पहिलं सांगितलंय लॉजिकल एक्सप्रेशन लिहा. नंतर काय म्हटलंय सिम्प्लिफाय करा अँड राईट युअर कन्क्लुजन. ऑल्सो राईट युअर कन्क्लुजन. दिस एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जुन्या टेक्स्टबुकमध्ये हे एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये होतं आणि ते शेवटचं एक्झाम्पल होतं. याच्यामध्ये सगळे चुकतात. बरोबर की नाही. आपण चुकायचं नाही. हे एक्झाम्पल बोर्डच्या एक्झामला जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेलं आहे आणि हे MCQला पण येतं. काय येतं चला बघूया. आपण बघूया काय येतं ते. लक्ष द्या. क्वेश्चन तुम्हाला कळलाय. ठीक आहे. मी डायग्राम थोडीशी झूम करतो. पहा S1 म्हणजे काय P. S1 म्हणजे काय आला P. बरोबर. S1 डॅश म्हणजे काय आला निगेशन P. S2 डॅश म्हणजे काय आला निगेशन Q आणि S2 म्हणजे काय आला Q. ओके. हे दोघं कशामध्ये पॅरलल म्हणजे काय झालं डिसजंक्शन. बरोबर. हा P कशामध्ये सिरीजमध्ये, Q कशामध्ये सिरीजमध्ये. म्हणजे आपलं लॉजिकल एक्सप्रेशन काय येणार तो भाग तुम्ही लिहिणार. लेट P डिनोट द स्विच S1, Q डिनोट द स्विच S2 एवढं तुम्ही लिहिणार. मग आता आपलं लॉजिकल एक्सप्रेशन काय आलं बघा. L इक्वल टू हा P वाचा. S1 वाचला काय लिहिला P. वाचा ना पुढं. सिरीज का पॅरलल सिरीज. इथपर्यंत सिरीजमध्ये ना ह्याच्या कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन याला ब्रॅकेट टाकणार आहे आपण. याला काय टाकणार आहे ब्रॅकेट. मग ह्या ब्रॅकेटसोबत हा P कशामध्ये आला सिरीज. मग सिरीजमध्ये म्हणजे काय येणार कंजंक्शन. P कंजंक्शन. पुढे बघा ब्रॅकेट येणार आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरलल म्हणजे काय येणार डिसजंक्शन. सो निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. ओके. कंजंक्शन विथ Q म्हणजे S2 म्हणजे कोण Q. कळलं एवढं सगळ्यांना. व्हेरी सिम्पल. हा P सिरीजमध्ये कंजंक्शन. हे ब्रॅकेटमधले पॅरलल म्हणजे डिसजंक्शन. ओके. आणि हा पुढचा सिरीजमध्ये Q. आता हे कॉमन आहे मग आपलं हे कॉमन देणे कॉमन घेणे डिस्ट्रीब्युटेड लॉ वापरायचं आहे. चला आपण पहिल्यांदा P साठी वापरूया. मग मी कलरमध्ये लिहितो. P कंजंक्शन कलरमध्ये लिहिला. आता हा जो कलर आहे P कंजंक्शन तो कॉमन आहे तो आतमध्ये द्यायचा. सो दिस इज लॉजिकली इक्वॅलंट टू काय ना बघा P कंजंक्शन. कोणाला दिलं पहिल्यांदा हे कोणाला दिलं बघा निगेशन Pला. कोणाला दिलं निगेशन Pला. ओके. हे पुढचं साईन येणार डिसजंक्शन. बऱ्याच जणांना असं वाटतं की डिसजंक्शन मांडू का हे मांडू. अरे हे कॉमन आहे. हे काय आहे कॉमन. हा P कंजंक्शन कॉमन आहे. मग तो याला दिला तो याला पण द्यायचा म्हणजे हे मधलं साईन इथं मांडलं पाहिजे ना. बघा त्यासाठी न चुकावं म्हणून मी कलर पण वापरतोय. P सोबत कंजंक्शनच असतं. हे कॉमन आहेत. पुढे काय आलं निगेशन Q. बरोबर. चला याला एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकू कारण की हे सोडवलंय ना आपण आणि याच्याबरोबर हा कंजंक्शनमध्ये कोणाला Q. मग कॉमन घेणे कॉमन देणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. चला दिस इज लॉजिकली इक्वॅलंट टू तो आणि त्याचं निगेशन. तो म्हणजे P आणि त्याचं निगेशन कॉम्प्लिमेंट लॉ. हो
पी आणि पीचं निगेशन कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कंजंक्शन, मग कंजंक्शनमध्ये उत्तर काय तर फॉल्स. मग इथे येणार फॉल्स. डिसजंक्शन पी, कंजंक्शन निगेशन क्यू, कंजंक्शन क्यू. आता मला सांगा तो आणि त्याचं निगेशन विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. मग या ठिकाणी मी लिहिलं कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक, चला पुढे. दिस इज लॉजिकली इक्वलंट टू. चला खेळू. इथं यफ, इथं ट्रू आलं का खेळायचं. याला मी जर ट्रू म्हटलं, याला काय म्हटलं ट्रू, तर फॉल्स डिसजंक्शन ट्रू. फॉल्स डिसजंक्शन ट्रू. बोथ एफ देन एफ. मग इथं ट्रू तर उत्तर ट्रू, इथं यफ तर उत्तर यफ. कसं बघा ना, हा यफ डिसजंक्शन मी घेतला. काहींना प्रश्न पडतो हे यफ होतं इथं यफ मांडलं, हे कसं काय आलं? लेट अस प्ले. खेळू आपण. ह्याची व्हॅल्यू ट्रू घेऊ, थोड्या वेळापुरती घेऊ आपण. घेऊ ना, ट्रू व्हॅल्यू घेतली तर उत्तर काय दिलं यांनी? ट्रू. हा फॉल्सच राहिला. याची व्हॅल्यू मला ट्रू नाही घ्यायची, मला याची व्हॅल्यू फॉल्स घ्यायची. घेतली थोड्या वेळापुरती. काय झालं? बोथ एफ देन एफ, बोथ एफ देन एफ. करेक्ट. म्हणजे मी ट्रू घेतलं तर आन्सर ट्रू आलं, मी फॉल्स घेतलं तर आन्सर फॉल्स आलं, मी पी घेतला तर उत्तर पी येईल. मी जर अख्खा ब्रॅकेटच घेतला तर आन्सर पण काय येणार? ब्रॅकेट. तुम्हाला समजलं असेल मी काय सांगतोय ते. ओके, ठीक आहे. मग बघा ब्रॅकेटच आन्सर आलं. सो पी कंजंक्शन निगेशन क्यू, कंजंक्शन क्यू. काय केलं आपण? हा म्हणतो मीच आलो. मी म्हणजे आय, आय म्हणजे स्वतः, स्वतः म्हणजे आय म्हणजे काय? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. ओके, चला. आता हा कॉमन आहे ना, मग या कॉमन आतमध्ये दिला पाहिजे. मग कॉमन घेणे, कॉमन देणे. विच लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कंजंक्शन क्यू. चला रे पटपट, आता जरा स्पीड वाढवणार आहे आम्ही. पी कंजंक्शन क्यू. बरोबर. कंजंक्शन. अरे थांबा, झाली का चूक? बघा चूक झाली या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपली काहीतरी चूक झालेली आहे. काय झालं बघा, आपली काय चूक झाली, ती चूक होणं फार गरजेचं असतं. ओके, म्हणून तुम्ही सांगितलं चुकतात. कंजंक्शन कंजंक्शन कंजंक्शन, सगळे कंजंक्शन सगळे डिसजंक्शन, ह्या सगळ्यांचं असोसिएशन म्हणजे आपलं वापरायचं असोसिएटिव्ह लॉ. बघा पी कंजंक्शन निगेशन क्यू, कंजंक्शन क्यू, कंजंक्शन कंजंक्शन, सगळेच आले कंजंक्शन. इथे पार इथे काय होतं? कंजंक्शन डिसजंक्शन वेगळं. बरोबर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. इथे मात्र कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे यांचं असोसिएशन आलं, म्हणजे असोसिएटिव्ह लॉ. जेव्हा सगळे कंजंक्शन असोसिएटिव्ह लॉ, सगळे डिसजंक्शन असोसिएटिव्ह लॉ, कंजंक्शन डिसजंक्शन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिसजंक्शन कंजंक्शन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ऐकण्यात वेगळं वाटते ना, कंजंक्शन डिसजंक्शन डिस्ट्रीब्युटिव्ह, कंजंक्शन कंजंक्शन सेम वाटते. असोसिएशन असोसिएटिव्ह लॉ. मग आता इथं ग्रुपिंग कुठंही केलं तरी चालतं. असोसिएशनमध्ये दुसरं माझं वाक्य महत्त्वाचं, ब्रॅकेट कुठंही टाकला तरी चालतो. कुठेही म्हणजे आपलं पाहिजे तिथंच घ्यायचं. मी इथं ब्रॅकेट टाकला त्याने काय झालं बघा, तो आणि त्याचं निगेशन. तो आणि त्याचं निगेशनला काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट लॉ. त्यापूर्वी आपण इथं वापरलेला आहे असोसिएटिव्ह लॉ. काय वापरला? असोसिएटिव्ह लॉ. बघा दिस लॉजिकली इक्वलंट टू पी कंजंक्शन, तो आणि त्याचं निगेशन, कॉम्प्लिमेंट लॉ. मग कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय घडतं? कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये काय घडतं तर कंजंक्शन असेल तर उत्तर फॉल्स येतं. मग इथं उत्तर आलं फॉल्स. ओके, आता शेवटची स्टेप सगळ्यात खतरनाक आहे, लक्षात घ्या. सगळ्यात डेंजर स्टेप आहे. काही जणांना सवय लागलेली असते. का सवय लागू नये? जे काय आपले 10 15 20 25 प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्यांमध्ये उत्तर पी येतं आहे, आय येतोय, स्वतःच येतोय आयडेंटिटी लॉनी. इथं मात्र फसताय. कसं बघा, इथं पीची व्हॅल्यू जर ट्रू घेतली, ट्रू कंजंक्शन फॉल्स. पीची व्हॅल्यू जर फॉल्स घेतली, फॉल्स कंजंक्शन फॉल्स. गॉट इट? चला, कंजंक्शन काय सांगतो? बोथ टी देन टी. म्हणजे इथं उत्तर काय आलं? फॉल्स. कारण इथं टी टी नाहीच आहे ना, टी यायला. इथं एफ एफ, याचं पण उत्तर फॉल्स आलं. कंजंक्शन म्हणतो ट्रू ट्रू ट्रू, इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. म्हणजे अदर केसेस झाल्या फॉल्स आलं. म्हणजे काही जरी असलं तर याचं आन्सर काय आलं बघा? फॉल्स.
डिअर स्टुडंट्स, मी मुद्दाम रेडमध्ये लिहिलं आहे फॉल्स, कारण की याचं उत्तर फॉल्स आलं आहे. फॉल्स जरी आलं तरी आपला लॉ तोच राहतो, कोणता? आयडेंटिटी लॉ. ओके. परंतु तुमचं जे रिझल्टंट यल आहे तो रिझल्टंट यल काय आला? फॉल्स. फॉल्स आलं याचा अर्थ हे सर्किट चुकीचं आहे ना. हे सर्किट काय आहे? चुकीचं आहे. चुकीची जोडलेले आहेत हे कनेक्शन्स. मग आपण कन्क्लुजन काय लिहिणार? सिन्स द रिझल्टंट एक्सप्रेशन इज फॉल्स देअरफॉर नो करंट, देअरफॉर नो करंट, देअरफॉर नो करंट, देअरफॉर नो करंट flows through the circuit, therefore no current flows through the circuit. कळलं सगळ्यांना? सो दिस इज युअर कन्क्लुजन. हे काय आपलं कन्क्लुजन. आपण असं का कन्क्लूड करू शकलो सांगा? आपण असं का कन्क्लूड करू शकलो? त्याचं कारण असं आहे की रिक्वायर्ड लॉजिकल एक्सप्रेशन, सिम्प्लिफाईड लॉजिकल एक्सप्रेशन काय आलं? फॉल्स. फॉल्स आलं याचा अर्थ नो करंट फ्लोज थ्रू द सर्किट. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. तुम्हाला समजलं असेल, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. बरोबर. ठीक आहे. आपण चॅप्टरच्या शेवटच्या भागात आहोत, ज्याच्यामध्ये आपण दिलेल्या सर्किट डायग्रामवरनं सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन लिहितो. त्या दिलेल्या सर्किट डायग्रामवरनं आपण लॉजिकल एक्सप्रेशन लिहितो. त्या लॉजिकल एक्सप्रेशनवरती रूल्स ऑफ लॉजिक ॲप्लाय करतो आणि रूल्स ऑफ लॉजिक ॲप्लाय करून झाले की मग आपण काय करतो? सिम्प्लिफाईड डायग्राम करतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय म्हटलं आहे? इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, खाली दिलेल्या सर्किटविषयी काय करा? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. त्यांनी पहिल्यांदा म्हटलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. लिहू आपण याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, लॉजिकल एक्सप्रेशन म्हणतो आपण. त्याचा टेबल तयार करा आणि नंतर सर्किट सिम्प्लिफाय करा. हे जर कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट आहे ना, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल जे आहे ना, हे होमवर्क टेबल तुम्ही काय तयार करायचा? 1 S3 आला आहे का? हो, इथे बघा S3 आहे. हा S3 आहे. हा काय आहे? S3 आला आहे. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? 4 वेळा 1 आणि 4 वेळा 0, नंतर 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. ओके. हे करावं लागेल. आता इथं विद्यार्थी चुकतात कुठे? हे पहिले काय विचारले? सिम्बॉलिक फॉर्म लिहा. नंतर काय विचारले? टेबल तयार करा. मग सिम्बॉलिक फॉर्म केल्यानंतर टेबल तयार करायचं आहे. जसा प्रश्न तसं आन्सर. आणि शेवटी काय म्हटले? सिम्प्लिफाय द सर्किट. म्हणजे पहिल्यांदा लॉजिकल एक्सप्रेशन लिहा, मग टेबल तयार करा आणि मग सर्किट सिम्प्लिफाय करा. प्रश्न बदलला, प्रश्न चेंज केला. कसं झाला? सिम्बॉलिक फॉर्म लिहिलं, सिम्प्लिफाय द सर्किट सिम्प्लिफाय करा. स्विचिंग टेबल लिहा. म्हणजे स्विचिंग टेबल 2 नंबरच्या ऐवजी जर 3 नंबरला आलं तर टेबल कोणाचा बनवायचा? सिम्प्लिफाईड सर्किटचा बनवायचा. जर स्विचिंग टेबल हा नंतर विचारला तर तो टेबल हा सिम्प्लिफाईड सर्किटचा असतो. लक्षात घ्या. पण इथं टेबल 2 नंबरला विचारला आहे, त्यामुळे हे जे काय लॉजिकल एक्सप्रेशन येईल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, ह्याचा आपण काय तयार करणार? टेबल, की जे तुम्हाला होमवर्कला आहे. ठीक आहे. मग मला काय कळलं? दिलेल्या सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि ते सर्किट सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि हा जो मधला पोर्शन आहे तो मधला पोर्शन तुम्ही होमवर्कला घेणार आहात. ठीक आहे. सर्किट थोडं जरा मी मोठं करतो म्हणजे तुम्हाला कळेल. येस. बघा आता S3 पण क्लिअर दिसतोय. काय दिले सर्किटमध्ये? इथं S1 म्हणजे कोण? P. S2 म्हणजे कोण? Q. सिरीज. मग P कंजंक्शन Q. गॉट इट? या लाईनसाठी P कंजंक्शन Q. S1 डॅश निगेशन P. S2 म्हणजे कोण? Q. मग निगेशन P कंजंक्शन Q. S3 म्हणजे कोण? R. S2 डॅश म्हणजे कोण? निगेशन Q. सो R कंजंक्शन निगेशन Q. गॉट इट? हे सगळे सिरीज पॅरललमध्ये. पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट, ह्यांच्यामध्ये काय येणार आहे? डिसजंक्शन. मग अशी आपण सेम घेतलं होतं. चला लॉजिकल एक्सप्रेशन लिहूया. L इक्वल टू काय आलं? P कंजंक्शन Q डिसजंक्शन. बोला.
निगेशन पी कंजंक्शन क्यू पुढे डिसजंक्शन काय आलं आर कंजंक्शन निगेशन क्यू ओके ठीक आहे. चला आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ह्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय. ह्याला आपण सिम्प्लिफाय करू. जरा थोडीशी आपण जागा तयार करू. याला छोटं करून टाकू. याला खाली घेऊ. ठीक आहे. बघा आता आपल्याला रूल्स ऑफ लॉजिक वापरायचे. दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. काय कॉमन दिसतंय कॉमन शोधा. कॉमन दिसला मला कॉमन. तुम्ही सांगा पहिल्या ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट तिसरा ब्रॅकेट. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन आहे. कशामध्ये कॉमन आहे बघा सांगा पटकन. कॉमन कशामध्ये पहिला आणि दुसरा. काय कॉमन आहे कंजंक्शन क्यू. कंजंक्शन क्यू कॉमन काय आला कंजंक्शन क्यू ओके. मग काय आलं तो आणि त्याचं निगेशन. नाहीतरी आपलं ठरलेलंच असतं ना की डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर काय असतो कॉम्प्लिमेंट लॉ. काय असतो कॉम्प्लिमेंट लॉ. मग तो आणि त्याचं निगेशन. तो आणि त्याचं निगेशन आणि आला डिसजंक्शन म्हणजे फॉल्सच्या ऐवजी काय येणार ट्रू. सो ट्रू कंजंक्शन क्यू डिसजंक्शन विथ आर कंजंक्शन निगेशन क्यू बरोबर. आता तुम्हाला सिक्वेन्स तर माहिती आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह झाल्यावर काय येणार आहे पुढे आयडेंटिटी लॉ. काय येणार आहे आयडेंटिटी लॉ बरोबर. मग ट्रू कंजंक्शन क्यू. याला ट्रू घेतलं तर उत्तर ट्रू. याला फॉल्स घेतलं तर उत्तर फॉल्स. आन्सर याच्यानुसार बदलते म्हणजे काय आलं क्यू. क्यू डिसजंक्शन आर कंजंक्शन निगेशन क्यू बरोबर. इथे आपण वापरला आयडेंटिटी लॉ. आता याला आतमध्ये द्या. याला आतमध्ये देऊन टाका. चला आता कॉमन आहे कॉमन आहे मग कॉमन घेणे कॉमन देणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे इथं काय बघा क्यू डिसजंक्शन. चला क्यू डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन. पहिल्यांदा कोणाला दिला आरला दिलं. मग कंजंक्शन परत कोणाला निगेशन क्यू. गॉट इट ठीक आहे. बघा मग काय आलं क्यू डिसजंक्शन आर कंजंक्शन तो आणि त्याचं निगेशन. इथं कॉमन दिला कॉमन आतमध्ये दिला म्हणजे कोणता लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग या ठिकाणी आला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरोबर. आता तो आणि त्याचं निगेशन आणि आतमध्ये काय आलं डिसजंक्शन. डिसजंक्शन फॉल्सच्या ऐवजी काय येणार ट्रू बरोबर. लेट अस प्ले. ट्रू घेतला ट्रू कंजंक्शन ट्रू ट्रू. फॉल्स घेतला फॉल्स कंजंक्शन ट्रू फॉल्स. म्हणजे उत्तर याच्यानुसार बदलतं म्हणजे काय आलं क्यू डिसजंक्शन आर. सो दिस इज द सिम्प्लिफाईड लॉजिकल एक्सप्रेशन. ह्या ठिकाणी कोणता लॉ वापरला आपण या ठिकाणी तो आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. इथे वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. आणि या ठिकाणी आणि आपण काय वापरला आयडेंटिटी लॉ. काय वापरला आयडेंटिटी लॉ. तर अशा प्रकारे आपण हे काय केलं सिम्प्लिफाय केलं. समजलं तुम्हाला. तो सिक्वेन्स आहे हो डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी ह्याच पद्धतीने सिक्वेन्स येतो.